संकष्टी चतुर्थी हा भगवान गणेशाला समर्पित एक विशेष दिवस आहे, ज्यांना अडथळ्यांचा नाश करणारा आणि बुद्धीचा देव मानला जातो. या दिवशी भक्तगण पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने भगवान गणेशाची पूजा करतात, जेणेकरून त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे आणि समस्या दूर होतील. यावर्षी वैशाख महिन्यातील विकट संकष्टी चतुर्थी बुधवार 16 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1:16 वाजता सुरू होईल, जी एप्रिल 17 रोजी दुपारी 3:23 वाजता संपेल. एप्रिल 16 रोजी संकष्टी चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे. या दिवशी चंद्रोदय रात्री सकाळचे 9:53 वाजता आहे. जर तुम्ही या दिवशी उपवास करत असाल तर ते खूप चांगले आहे, परंतु जर काही कारणास्तव तुम्ही ते करू शकत नसाल तर तुम्ही काही विशेष उपाय करून तुमच्या आयुष्यात येणारे सर्व अडथळे दूर करू शकता आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी विशेष प्रार्थना करू शकता. असे केल्याने बाप्पांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर येतील. जर तुमच्या आयुष्यात कोणतेही मोठे संकट येत असेल किंवा तुमची काही इच्छा असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा खास उपाय करा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी पिवळे कपडे घाला आणि गणपतीसमोर बसा. त्यांच्यासमोर 4 बाजू असलेला तुपाचा दिवा लावा. तुमच्या वयाचे लाडू तुमच्यासोबत ठेवा आणि नंतर सर्व लाडू एक करून गणपतीला अर्पण करा. गणपतीला एक लाडू अर्पण करताना प्रत्येक वेळी गम म्हणा. यानंतर अडथळा दूर करण्यासाठी आणि तुमच्या इच्छेसाठी भगवान गणेशाची प्रार्थना करा. एक लाडू स्वतः खा आणि इतरांना वाटून टाका. संकष्टी चतुर्थीचे नियम आणि उपासना पद्धती. सकाळी लवकर उठून स्नान करा आणि गणपतीची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ ठिकाणी ठेवा. फुले, धूप, दिवा, दुर्वा, गवत, नारळ आणि मोदक अर्पण करा. ओम गणपते नमः या मंत्राचा जप करा किंवा गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करा. उपवासाच्या काळात फक्त फळे, दूध किंवा पाणी सेवन केले जाते. काही लोक निर्जल उपवास देखील करतात. नकारात्मक विचार, राग आणि भांडणे टाळा. संध्याकाळी चंद्रोदयानंतर चंद्र आणि गणपतीची पूजा करून उपवास सोडा. हे उपवास शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी आहे आणि देवाशी जोडण्याची संधी आहे.